बुलेटिनच्या सुरुवातीला एक अतिशय महत्त्वाची बातमी। मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाला आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। वेल्डिंगचं काम सुरू असताना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळते आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नरिमन पॉइंट इकडे जे भाजपचं प्रदेश कार्यालय आहे तिथे ही घटना घडली आहे। ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। वेल्डिंगचं काम सुरू असताना शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळते। मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयाला भीषण आग लागली आहे। वेल्डिंगचं काम इथे सुरू होतं, त्या दरम्यान शॉर्ट सर्किट झाला आणि ही आग भडकलेली आहे। सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। चर्चगेटमध्ये नरिमन पॉइंट जवळ हे भाजपचे प्रदेश कार्यालय आहे। वेल्डिंगचं काम सुरू असताना शॉर्ट सर्किट झाला आणि त्यानंतर ही आग भडकलेली आहे। अग्निशमन दलाकडून सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर अग्निशमन दलाच्या गाड्या इकडे पोहोचलेल्या आहेत। अग्निशमन दलाचे जवान ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळते। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, आगीची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे, सद्यस्थिती काय आहे? सध्या नक्कीच मुंबईतल्या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या ठिकाणी ही आग लागलेली आहे। दुपारी 3:30च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती ही अग्निशमक दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती आणि त्यानुसार घटनास्थळी अग्निशमक दलाचे 4 फायर इंजिन हे पोहोचलेले आहेत। मदत कार्याला देखील सुरुवात झालेली आहे। आज रविवारचा दिवस असल्यामुळे आज भाजपच्या प्रदेश कार्यालयात फारशी वर्दळ नव्हती, त्यामुळे मदत कार्य हे सोयीस्कर होताना पाहायला मिळत आहे। आग ही आटोक्यात आहे। विशेष म्हणजे भाजपच्या कार्यालयाच्या मागच्या बाजूस काही काम चालू होतं, वेल्डिंगचं काम चालू होतं आणि त्याच वेळी ही आग लागल्याची माहिती, प्राथमिक माहिती ही मिळत आहे। सध्या तरी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी मदत कार्य हे अद्याप सुरू असल्याची माहिती मिळत आहे। भाजपच्या आता आमदारांपर्यंत ही बातमी कळाल्यानंतर आता ते कार्यालयाच्या ठिकाणी धाव घेत असल्याची माहिती मिळत आहे। प्रज्ञा, सूरज, एकूण किती कर्मचारी तिकडे होते आणि त्यांना सध्या वाचवण्याचं काम कसं सुरू आहे? कोणी अडकलंय का तिथे? या ठिकाणी कुठलीही दुर्घटना किंवा घडलेली नाहीये। काहीच कर्मचारी हे त्या ठिकाणी आज आलेले होते, मात्र त्यांना देखील सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवळपास या ठिकाणी जवान हे मदत करताना पाहायला मिळत आहे। सध्या तरी कुठलीही हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात देखील यश आल्याची माहिती मिळते, मात्र जे कूलिंगची प्रोसेस आहे ती देखील सुरू झाली आहे। भाजपचं प्रदेश कार्यालय म्हणजे अर्थातच ते अद्ययावत असणार। कोणतीही अग्निरोधक यंत्रणा इकडे नव्हती का? काय माहिती मिळते त्या संदर्भात? या ठिकाणी फायर ब्रिगेडसाठी जी लागणारी अग्निप्रतिरोधक यंत्रणा ही त्या ठिकाणी होती, मात्र ही आग नेमकी कुठे लागलेली आहे आणि जोपास कार्यालयामध्ये धूर पसरल्यामुळे त्या ठिकाणी नेमकं ते कुठे ठेवलंय हे शोधताना खरं तर अनेक कर्मचारी हे धावपळ करताना पाहायला मिळत होते। मात्र सध्या जशी माहिती मिळाली त्यानुसार फायर ब्रिगेडची जे जवान आहेत ते घटनास्थळी दाखल झाले आणि एकूणच संपूर्ण आगीवर नियंत्रण अद्याप झालेलं आहे। कुठलीही जीवितहानी ही अद्याप झालेली नाही। सूरज, या सगळ्या संदर्भातले आणखी अपडेट जाणून घ्यायचे तुर्तास धन्यवाद। आणि प्रवीण दरेकर, भाजपचे नेते सध्या आपल्या सोबत आहेत। भाजप प्रदेश कार्यालयाला आग लागलेली आहे अशी माहिती मिळते। दरेकरजी, तुमच्यापर्यंत काय अपडेट्स आहेत? कोणी अडकलंय का कार्यालयात? काय घडलंय नेमकं? नाही, मी माहिती घेतली। मी आमच्या कार्यालयात असणारे भरत राऊत आहेत त्यांच्याशी दूरध्वनीवरून माहिती घेतली। आग त्या ठिकाणी आटोक्यात आणण्याचा फायर ब्रिगेडने कसोशीने प्रयत्न केला। जवळपास आग आटोक्यात येते। आमचे कर्मचारी त्या ठिकाणचे आहेत ते स्वतः इथे ऍक्शन मोडमध्ये येऊन तिकडे आमच्या ज्या काही डॉक्युमेंटेशन आहे, प्रचाराचं साहित्य आहे, जे काही मशिनरी आहे तीही सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम त्यांचं या ठिकाणी सुरू आहे। आमचे स्थानिक आमदार जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर, आमदार प्रसाद लाड आदी लोकप्रतिनिधी पण त्या ठिकाणी पोहोचलेत आणि मला वाटतं
आता आग त्या ठिकाणी आटोक्यात येते. नेमकं आमच्या कार्यालयीन जे कामकाज चालतं, जे निवडणुकीच्या दृष्टीनं काय काय डॉक्युमेंटेशन होतंय, त्यात काय नुकसान झालंय काय, हेही त्या ठिकाणी तपासून सगळे आमचे कार्यालयीन कर्मचारी घेत आहेत. आणि सर्वात प्रथम जे काम चाललंय ते सगळं डॉक्युमेंटेशनला कुठे धोका होऊ नये, आगीत भस्मसात होऊ नये याची काळजी त्या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. ठीक. मी सतत कार्यालयाशी संपर्कात आहे आणि काय काय त्या ठिकाणच्या गतिविधी होत आहेत ते माहिती घेतोय. ठीक. दरेकरजी, आभार आपले. आपण सविस्तर माहिती दिलीत आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणि यानंतर पुढची बातमी पाहूया.